हॅलो. चला सामने चालू करायचे आहेत. इथं पाहतो आपण वैयक्तिक पहिला आणि षटक क्रमांक मात्र दुसरं घेऊन येतो गोलंदाज कोण 12 प्रतिनिधी प्रवीण. प्रवीण कशी गोलंदाजी करेल आपल्या संघासाठी घोरकाम संघाकडून. चांगला ब्लॉकलमध्ये यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता ज्याला क्रिकेटमध्ये आपण ब्रह्मस्त्र मानलं जातं. त्या चेंडूची फेकी होते इथे. आणि इथं मात्र उंची जी जास्त आणि लांबी कमी पाहूया. आणि झेल जमीला ड्राप होतोय. अक्षय मात्र चांगलं बॅकअप करतो इथं. 2 धाबा 2 धावा मिळतील. हॅलो. 2 धावच्या मदतीने धावसंख्या. आणि इथं मोठा फटका बिगिट षटकार. या षटकाराच्या मदतीने आपण धावफलक जाऊन पोहोचले 2300 अंकावरती. हॅलो. ते मात्र स्टेट आउट ग्राउंड खेळायला फटका. त्या दिशेला मात्र क्षेत्ररक्षक चेंडू उचलणार फेकणार. खराब क्षेत्ररक्षण. 2 धाबा कंप्लीट. धापलकारती धाबा लागल्यात 25. नक्कीच 1000 रुपयाचं पारितोषिक आले 3 मुन्ना थोरवे, समीर थोरवे आणि बाबल्या थोरवे यांच्याकडून 3 विकेटला. 1000 रुपयाचं पारितोषिक कुठला गोलंदाज फटकवणार मात्र इथे प्रवीण 3 विकेट घेणार का. पण अजून ही जोडी मात्र फोडण्यामध्ये यशस्वी झाला नाही गोरकाम संघ. आणि हा चांगला फटका क्लास एक पाहिला आपण इथं. 31 धावा 32 धाबांचे आव्हान मात्र गोरकाम संघासमोर. चला चला डोनेवाडी संघ आपण मैदानामध्ये रवाना व्हायचे. नेक्स्ट मॅच असेल तमनाथ बनाम आंबिवली. 31 धाबा धापलकावरती आल्यात. 32 धाब्यांची गरज. अप्रतिम फलंदाजी पाहायला मिळाली. आपले तंत्रशुद्धी फलंदाजी डी एन पवार यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली.